पाटील आपल्या सोबत आहेत. मनोज जरांगेजी नमस्कार. आत्ताच फोटो समोर आलेत आणि त्या फोटोंवरनं आपल्याला दिसतंय की किती वेदनेत आहेत संतोष देशमुख आणि किती क्रूर पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं. हे फोटो तुम्ही जर पाहिले असतील किंवा तुम्हाला दिसत असतील तर तुमची प्रतिक्रिया. बघतोय बघतोय ताई मी ते भयंकर चित्र आहे ते. असं बघून पोटात आता खूप कालमेल व्हायला लागलाय. तर कुटुंबावरती काय बेतली असेल देशमुखांच्या तर अवघड आहे. कारण त्या आईला काय वाटत असेल, लेकीला काय वाटत असेल, माझ्या बापांना कसं मारलं. तर धन्या मुंडेने इतके क्रूर लोक पाळले कशाला, इतके पदाची आणि पैशाच्या हवयसपोटी ना सगळी पत घालून तर बसला पण एका लेकरांचा क्रूरपणे जीव घेतला. अंगावरती कपडे नाहीत, त्या पद्धतीनं मारलं, कपडे काढून लघवी केले तोंडावरती. ताई हे सांगावं सुद्धा वाटत नाही ना, ऐकावं सुद्धा वाटत ना. इतकं बेकार काम झालं. त्याला जर लाज असेल ना काय. आता मी आतापर्यंत 2.5-3 महिन्यात कधी काही शब्द बोललो नाही राजीनाम्याबद्दल त्या धन्या मुंड्याच्या. पण आता जर त्याला मी आताही मागणी करत नाही, पण IPN लोकमतच्या माध्यमातून त्याला जाहीर सांगतो, तुला जर थोडी लाज असेल ना, तुझ्यावरती जर संस्कार असतील, परमपूज्य संत भगवानजी बाबा महाराजांचे जर तुझ्यावर खरंच संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे जर तुझ्यावरती खरोखर संस्कार असतील ना, तू मनाने राजीनामा देऊन आमदारकी सहित बाजूला जाय आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवरती जसं लोक जाऊन आत्मक्लेश करतात ना, तसं आत्मक्लेश कर आणि तू सुद्धा मध्ये जाय. थांबू नको. काही उपयोग नाही असल्या वागण्यात आणि असल्या जगण्यात. एखाद्याच्या लेकराची एवढी हाय हाय घ्यायची. काही साधी एक क्रूर हत्या नाही, कसं शोभतं. त्यांच्या समाजाला सुद्धा किती वाईट वाटत असेल की आपल्या समाजात जन्मलेला हा माणूस इतका घाणेरडे कृत्य घडून आणतो. त्यांच्या समाजाला सुद्धा ताई खूप दुःख झालेलं असं आम्हाला वाटतंय. आता इतकी क्रूर हत्या त्यांनी करायला नको होती. आणि अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी हे आता सहन करू नये. त्यांनाही माझी विनंती की तुम्ही दोघे आता ही गोष्ट सहन करू नका. एका लेकराला उघडं करून इतका हाल करून मारलं. ही टोळी ना, आम्ही आता हे टोळी इथून पुढे वाटा गेली ना, किती मंत्री राय म्हणा तू, 2 राय 5 राय, तुझी टोळी डांबतोच नाही बघ. आता कुणाला धक्का जरी लावला, कुणाला शिवी दिली, दारू पिऊन कट मारला, गाड्या पुढे जरी उभा राहिली, तू टोळी माजुरडी टोळी. कुणाच्या जमिनीला त्रास दिला, कोणाच्या प्लॉटला त्रास दिला, मुलीला छेडलं, तर इथून पुढे यांना जेल नका. आता आमचा मोर्चा यांच्या टोळीकडे, माजुड्या टोळीकडे वळणार आहे आमची मोहीम. आता इथून पुढे वाईट कृत्य केला, अत्यंत वाईट. आपण तातडीनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा तातडीनं असंही म्हणताय. आत्तापर्यंत आपण फक्त ऐकत होतो, कुणी सांगत होतं की कसं मारलं संतोष देशमुखांना, पण आता त्याचा धडधडीत पुरावा सुद्धा समोर आलाय. म्हणजे तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे त्यांच्या घरच्यांचं काय होत असेल. अनेकांना हे फोटो बघवत नाहीयेत. काय शिक्षा व्हायला हवी आहे? लय बेकार दिसतोय आपल्या चॅनलवर. आम्ही बघतोय ते इतके बेकार आहेत ना, अंगावरती काटे येतात. त्या आईला काय वाटत असेल संतोष देशमुखांच्या. ताई काय बोलणं खूप सोपं असतं, ज्याच्यात खरोखर संस्कार आणि माणुसकी जिवंत असते ना, अशा माणसाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं. त्या लेकाला काय वाटत असेल संतोष भाई, माझ्या बापाला कसं म्हटलं. भावाला आणि पत्नीला काय वाईट वेदना असतील. का बरं एवढं तुम्ही हसत माणूस मारलाय कशासाठी? आमची दहशत बसावी म्हणून, तुमचे हप्ते मागता तुम्ही, खंडणी मागता रोखू नये म्हणून, दहशत बसवा म्हणून, तुमच्या पदासाठी, मंत्रिपदासाठी म्हणून दहशत बसवा की पुढे आम्हाला कोणी रोखलं नाही पाहिजे. आम्हाला असं क्रूर मारलं. हसत मारता तुम्ही, हसत मारता. इतकी क्रूर टोळी धनंजय मुंडेंनी नव्हती ठेवायला पाहिजे. ताई यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. एक सुटला नाही पाहिजे त्याच्यातलं एक सुद्धा. चार्जशीट मध्ये नाव नसणारा सुद्धा देव धनंजय मुंडे जाहीरपणानं ताई सांगतोय ते हो चकमा घातलेला. ते म्हणतो हो माझाच येतो, माझाच येतो, हाय मग काय करायचं नाही का. शेतावर भांडणं लागत असते ताई. मग माणूस बांध पडल्यावर म्हणतो हा पडला मी बांध, काय करायचं तुला कर. तसं म्हणतो ते सरमाड्या करमाड्या माझा आहे म्हणतो. हाय तर हाय, काय करायचं. एवढा पुरावा असून त्याला आरोपी करत नाही 302 मध्ये धनंजय मुंडेला तुम्ही. आणि मी राजीनामा नाही मागत आहे त्याचा. मी नाही मोजित त्यांना, मी त्यांना मोजित नाही. 2 मंत्री व्हा नाही तर 5. आणि एवढे खंबीर आहेत ना यांची निशा उतरायला. हो मी जिवंत आहे तर यांची निशाच उतरितो, सोडतच नाही यांना मी. हो ताई खरं सांगतोय तुम्हाला, किती मंत्री होईल. फक्त म्हणण्याचा उद्देश एवढा आहे, परमपूज्य महंत भगवान बाबाजींचे जर तुमच्यावरती खरे संस्कार असले ना या धन्या मुंडेवर, आणि स्वर्गीय मोठ्या साहेबांचे, ते मुंडे साहेबांचे, गोपीनाथ मुंडे साहेबांचे संस्कार असतील ना, पंडितांना
असताना वडील तुमचे स्वर्गीय मुंडे साहेबांचे तुमच्यावर जर खरे संस्कार असतील ना, फेक राजीनामा फेक आणि आमदारकीचा फेक, पुन्हा राजकारणात येऊ नको आणि अशा नीच टोळ्या पाळू नकोस. खास असतील तू संस्कारी आणि तुझ्यात माणुसकी आणि नियत जर जिवंत असली ना, राजीनामा फेकून दे, पश्चाताप कर. या गोष्टीचा लय वाईट क्रूर घटना झाली आणि तुझ्या टोळीला इथून पुढे नुसता त्रास दे म्हणा लोकाला, तसे नीट करत होता. आणि बघ आता आमचा मोर्चा, आमची मोहीम आता टोळीकडे वळणार आहे. आता ह्या टोळीकडे वळणार आहे. लोकांना लय त्रास देतात ताई साहेब, लय शिवाय देतात, दारू पितेत, कट मारतेत, लोकांना गाड्या पुढे उभा करून हे करतेत, लोकांच्या तळ्यातल्या मुठरी काढून फेकून देतात, मराठ्याच्या जमिनी या बळकीत. वृत्तीच्या विरोधात आपण लढणार असं आपण म्हणताय. आणखी एक मुद्दा यामध्ये हायलाईट करावासा वाटतो. विरोधकही सातत्यानं त्या मुद्द्याबद्दल बोलतात की 2.5 महिने होऊन गेलेत, पण कृष्णा आंधळे एक आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला, मुख्य आरोपी, तो अजूनही फरार आहे आणि तो फरार कसा राहतो. दरम्यान एक एक छोटीशी अपडेट मी तुम्हालाही सांगते, प्रेक्षकांनाही देते, की ज्या वेळेला संतोष देशमुखांना मारहाण होत होती त्यावेळेला व्हिडिओ कॉल केला गेला होता. आपण या सगळ्या गोष्टी सातत्यानं ऐकत आलोय, पण त्याचे ढळढळीत पुरावे या आरोपपत्रातनं आपल्याला दिसत आहेत. व्हिडिओ कॉल केला गेला, व्हिडिओ कॉलमधनं दाखवण्यात आलं अमानुष पद्धतीनं मारहाण झाली, क्रूर अमानवी पद्धतीनं संतोष देशमुखांना मारलं गेलं, तिथेच त्यांनी जीव सोडला आणि या त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येक फोटोतली वेदना आपल्याला सांगून जाते की किती त्रासात ते होते आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. मनोज जरांगेजी, आणखी एक फोटो, व्हिडिओ कॉल केला गेला आणि कशी मारहाण आम्ही करतोय संतोष देशमुखांना ते दाखवलं सुद्धा गेलं. ताई तुम्ही ते फरार आरोपीचं नाव घेतलं, तो कधीच सापडणार नाहीये. कारण यांनी हे आमचेच काही हे निघाले, त्यामध्ये त्याला आमचेच दड नाही निघाले. सरकार पक्षाचा छुपा अजेंडा राबवणारे काही निघाले. माणुसकीच्या नावाखाली मॅटर दाबवण्यासाठी रात्र गुप्त बैठका करायला लागले. गावाला खोटं विश्वासात घ्यायला लागले. गावाचा पाठिंबा स्वतः चूक झाकवण्यासाठी मिळायला लागले. त्यामुळे हे आरोपी सुटायला लागले आणि सापडत पण नाहीत. आमचेच गद्दार निघायला लागले. त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतात. आणि कुठल्याच गँगनं या देशात असा व्हिडिओ कॉल करून कुणाला मारलं नसेल आतापर्यंत. इतकी क्रूर हत्या कुणीच केली नसेल. ही टोळी आता संपणंच गरजेचं आहे आणि संपली असती ताई, पण आमचेच धाडाचे नाहीत. आमचे राजकीय पक्षाचे गुंड मित्र त्यांचे वाचवण्यासाठी स्वतःच्या जातीतल्या मुलावर अन्याय करायला लागलेत. नसता 100 ते 150 जण ताई याच्यात आरोपी झाले असते चार्जशीट मध्ये. कारण देशमुख कुटुंबांचं असं म्हणणं होतं की आणखीन 2 महिने लागणार आहेत तपासाला. मग जर चार्जशीट मध्ये काही घोटाळा झाला तर उज्ज्वल निकम साहेब आपल्याला लागणार आहेत म्हणून त्यांची मागणी केली. बघा कसं उलट घडलं. निकम साहेबाची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार्जशीट दाखल झालं. आता पुरवणी तपासात आरोपी होतीलच का, तर ही शंका पण आहे. आता होऊच शकत नाही. आता हे तपास थांबल्यासारखा आहे. म्हणजे ते सरकार पक्षातलेच काही प्रतिनिधींनी छुपा अजेंडा सरकारचा इथं राबवला आणि होणारे आरोपी होऊ दिले नाही. हे धन्या मुंडे सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी झाला असता 302, कारण हे लोक त्याचे आहेत. तो पैसे खंडणीच्या माध्यमातून याला देत होता. म्हणून ही खूप मोठी साखळी याच्यात येणार होती. पण आता आमचेच काही सरकार पक्षाचा अजेंडा राबवावा लागले आणि एका लेकराला इतकं मारलं, त्याला न्याय द्यायचं सोडून हे व्हिडिओ त्याच्या छातीवर बसले, तोंडात मुतले. आता हे शब्द सुद्धा काही काढावेसे वाटत नाही. इतकी क्रूरपणे यांनी हत्या केली. पण यांची टोळी जरी सरकार पक्षाचा छुपा अजेंडा राबवून काही प्रतिनिधींनी दाबण्याचा प्रयत्न केला असला, खोटा गावाचा पाठिंबा घेतला असला, तरी इथून पुढे जर यांनी मराठ्यांना किंवा कोणाला त्रास दिला, यांच्याकडे आता मोर्चा आम्ही वळतो. यांना जेलमध्ये टाकू सोडवितात. आता ठोत नाही. आणि कसे सगळेजण हसत होते, कसा आसुरी आनंद लुटत होते, कसं हास्य होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, ते सुद्धा या फोटोंमधनं आपल्याला दिसतंय. आपल्यासोबत सध्या दिसतंय की ते हसताना दिसतात, मारताना दिसतात. इतकं क्रूर वाटतं ना ताई. ते कशी लाज नाही ही, कशा पायदाशी जन्मल्या ताई, शब्दच वाचता येत नाही. पण यांना फाशी होणार नसता. जनता न्याय करणार यातलं एक बी सोडला तरी. हे पाप धनंजय मुंडे यांनी केलंय, यांना फेडावं लागणार. किडे पडून मरणार हे सगळे लोक.